बघा आज आपण पावभाजी करणार आहेत. कलर आणि टेक्स्चर किती मस्त आलेला आहे. आता रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाटी बटाटे, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी वाटाणा, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी बीन्स हे सगळं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. कुकरमध्ये टाकायचं. त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. 1 ग्लास पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये असे चांगले लाल टमाटो 1 वाटी घ्यायचे. अर्धी वाटी बीट घ्यायचं. चांगले असे लाल टमाटे घ्यायचे. आता मिक्सरमध्ये काढून घेऊया. बघा असं दरदर करायचं, असं म्हणजे एकदम बारीक पेस्ट करायची नाही, असं थोडी मोठी मोठी ठेवायची म्हणजे चांगली होती पावभाजी. आणि कलर किती मस्त आला आहे बघा बीट टाकल्यामुळं. छान एकदम घालायला आहे. आता आपण मॅशरने थोडेसे भाज्या मॅश करून घेऊया. आता आपण कढईमध्ये 1 चम्मच तेल घालायचं आहे. 2 चम्मच बटर टाकू आपण. बटर आपल्या चवीनुसार टाकू शकता. कुणाला कमी लागतं, कुणाला जास्त लागतं. तेल ह्याच्यामुळे टाकायचं असतं की बटर जळू नये, कारण बटर असं बुडाला चिटकत आहे. त्यामुळे थोडंसं तेल टाकलं की बटर जळत नाही. आता बटर आता चांगलं वितळून घ्यायचं आहे. आता अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे असे चांगले फुलूस तर असे आपल्याला हलवून घ्यायचं चांगले. त्यामध्ये आता बारीक कापलेले 2 कांदे टाकून घेऊया. 2 असे कांदे चांगले बारीक कापून घेतले होते मी. चांगले असे गुलाबी होईपर्यंत असं चांगलं घ्यायचे करून. हलवत राहायचं, असं बुडाला चिटकाय नाही पाहिजे. 2 अशा बारीक मिडियम साईजच्या 2 शिमला मिरची अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. त्याला पण असं चांगलं हलवून घ्यायचं बुडापासून, म्हणजे नाही असं बुडाला डागत नाही, चिटकत नाही. आता 2 मिनिटासाठी त्यावरती आपण झाकण लावून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. दोन मिनिटं झाकण लावून आपण वाफलून घेणार आहे शिमला मिरची. बघा शिमला मिरची किती मस्त वापरलेली आहे. चांगलं एकदा हलवून घ्यायचं त्याला बुडापासून. त्याच्यामध्ये आपण आता जे आपण बीट आणि टोमॅटोची प्युरी केली होती सगळी पूर्ण त्यामध्ये घालायची आहे. चांगलं त्याला आपण हलवून घेऊया. चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं असेल चौकून. चांगलं असं तेल सुटेपर्यंत त्याला असं हे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आता 5 मिनिटं झाकून ठेवायचं. मग आता चांगलं तेल सुटतं त्याला. बघा कसं मस्त तेल सुटलेलं आहे त्याला. मग कसं मस्त झालेलं आहे. आता कलर बघू शकता तुम्ही, बीटमुळे किती मस्त कलर आलेला आहे. आता आपण मसाले टाकणार आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच पावभाजी मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर, कारण मीठ आपण पहिले टाकलं होतं, मग थोडंसंच मीठ घालणार आहे. आता आपण धनिया पावडर बी अर्धा चम्मच घातलेला आहे. हळद थोडीशी घालायची आहे. मसाल्यातला 1 छोटा चमचा. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाणीच टाकायचं पावभाजीमध्ये. आता मसाले असं डागू नये, म्हणजे असं बुडाला चिटकू नये म्हणून थोडंसं आपण गरम पाणी टाकून असं थोडंसं हलवून घेऊया मसाल्यांना. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यामुळे मस्त येते, चव येते आणि छान पण लागते खायला. असं चांगलं बुडापासून हलवून घ्यायचं आहे त्याला. आता आपण हे सगळ्या कुकरमधल्या भाज्या सगळ्या मॅश केलेल्या कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहेत.
आता सगळ्या भाज्यांना असं मिक्स करून घेऊया आपण. सगळं असं चांगलं चोकून मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण मॅशरने त्याला मॅश करून घेऊया थोडंसं, म्हणजे टेक्स्चर छान येते त्याचा. तुम्हाला मी जवळ दाखवते कलर आणि टेक्स्चर बघ किती छान आलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी टाकलो ते टाकून घेऊया आपण कढईमध्ये. अजून थोडंसं टाकणार आहे मी, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी गरम. थंड पाणी अजिबात टाकू नका, असं गरम करून टाकायचं, म्हणजे टेस्ट बी छान येते आणि कलर बी छान येतो त्याला. सगळं एक जीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती मिडियम गॅस करून 5 मिनटं ठेवून वाफलून घ्यायचं. बघा किती मस्त पावभाजी झाली आहे. कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे. आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया वरनं. आता आपली पावभाजी तयार आहे. आता आपण एक तवा ठेवूया, तव्यावरती आपण बटर टाकू, थोडं पावभाजी मसाला टाकून पाव ठेवून आपण असं चांगलं गरम करून घेऊ. बटर पावभाजी मसाला टाकून असं गरम केलं छान लागतं खायला. आता आपण प्लेटमध्ये सर्विंग करून घेऊया. पावभाजी टाकून घेऊ. बारीक कापलेला कांदा आहे, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि लिंबू ठेवू. किती मस्त दिसायला लागले, कलर टेक्स्चर मस्त आहे. चवीला तर खूप छान झालेली आहे. थोडंसं बटर घालून घेऊया त्याच्यावरती. बघा किती मस्त दिसायला लागली, कलर आणि टेक्स्चर छान आलं आहे. तुम्ही पण करून पहा, मस्त होते आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.